नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहतच आहे. त्या अनुषंगानं जे आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की जे मायक्रोन्यूट्रन तयार करायला टाकलं होतं, तर वेस्ट डिकम्पोजर पासून आपण मायक्रोन्यूट्रन जे बनवायला टाकलं होतं त्याच्यामध्ये 3 तेलबिया घेतल्या होत्या. तर तेलबियामध्ये आपण सोयाबीन, आपलं मोहरी आणि शेंगदाणा 1-1 किलो घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 3 आपल्या डाळीचे पिठं घेतले होते. त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन घेतलं होतं, मुगाच्या घेतलं होतं आणि तुरीच्या डाळीचं बेसन घेतलं होतं. तेही 1-1 किलो प्रमाण घेतलं होतं आणि ते बारीक करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण 1 किलो गेरू घेतला होता. त्याला आपल्या इकडं कुठं बऱ्याच भागामध्ये काव म्हणतात, कुठं गेरू म्हणतात. किराणा दुकानावरती ते सहज उपलब्ध होतं. आणि त्याच्यामध्ये आपण 2-3 लोखंडी खिळे घेतले होते आणि एक तांब्याचं भांडं घेतलं होतं आणि त्याच्यात गाईच्या ज्या शेणापासून आपल्या गवऱ्या तयार असतात तर त्याची 1 किलो राख आपण त्याच्यामध्ये घेतली होती. तर आज 10वा दिवस झालेला आहे. मायक्रोन्यूट्रन आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये 50 लिटर वेस्ट डिकम्पोजरच्या द्रावणामध्ये हे जे आपण 1-1 किलो सगळं घेतलं होतं ते याच्यामध्ये आपण टाकलं होतं. मल्टिप्लायला आता हे तयार झालेलं आहे आणि संपूर्णतः तयार झाल्याच्या नंतर हे कसं दिसतंय तुम्ही एकदा बघून घ्या. बघून घ्या, खूप छान कलर आलेला आहे याला आणि एकदम गेरूच्या याच्यामुळं लाल कलर आणि आता मस्त शेंटही खूप छान येत आहे. तर आता याला आपला 10वा दिवस आहे आणि हे तयार झालेलं आहे. तर याला बऱ्याच शेतकऱ्यांना ड्रिप मधून कसं द्यायचं आणि स्प्रिंकलरद्वारे कसं द्यायचं त्याचे मी जास्त तर व्हिडिओ बनवणार नाही, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे ड्रिप मधून कसं द्यायचं आणि स्प्रिंकलर मध्ये कसं द्यायचं हे दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण एका एकरासाठी 5 लिटर प्रमाण याचं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आता मी हे 5 लिटर तुमच्या देखत गाळून घेतो आणि याच्यासाठी आपण काय केलं, नुसती प्लास्टिकची बाटली त्याला एक कपडा बांधलेला आहे आणि आता आपण ही 5 लिटर 1 लिटरचं ही प्लास्टिकची बॉटल आहे. तर हे 1 लिटर आता आपण याच्यामध्ये गाळून घेऊ. हे चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचं, कारण याच्यामधला कचरा जर आपण तसाच जर टाकला तर ड्रिप मध्ये जाऊन आपल्या ड्रिप पण चॉकअप होईल. त्याच्यामुळं हे चांगल्या प्रकारे असं चाळून घ्या. कसं आहे, बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं चटकन लक्षात येते, त्याच्यामुळं मी कृती करून दाखवतो तुम्हाला. आता आपण हे 5 लिटर घेतलेलं आहे. थोडं पुन्हा टाकून घ्यायचं. 5 लिटर द्रावण घेतलेलं आहे. तर आपण आता हे चाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो चोथा राहील हा फेकून द्यायचा नाही, हा परत याच्यामध्ये टाकून द्यायचा, कारण आपलं पहिलं डिकम्पोजर याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे. काहीही मटेरियल जाम करायचं नाही. आता हे बघा तुम्ही, आपण जे डाळीचं हे टाकलं होतं तर हे अशाला असं याच्यामध्ये आहे. हे अजून याच्यामध्ये घटक बरेच राहिलेले आहेत, तरी हे आपल्याला फेकून द्यायचं नाही, हे आपल्याला परत टाकीमध्ये टाकून द्यायचं असं. तर आता मी तुम्हाला, बऱ्याच जणांनी जो मायक्रोन्यूट्रनचा व्हिडिओ आता तयार करताना बघितला नसेल तरी तुम्ही आपल्या कृषी मंथन युट्यूब चॅनलवर मागे जाऊन तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सर्व लक्षात येईल की कसं कसं तयार करायचंय म्हणून. हे बघून घ्या. गाळून घेतल्याच्या नंतर खूप छान झालेलं आहे. याच्यामध्ये काहीच कचरा गिचरा काहीच राहिलं नाही, आपल्या ड्रिपमध्येही अटकत नाही आता हे. तर मी तुम्हाला आता ड्रिपमध्ये कसं सोडायचं ते दाखवतो. आणि बऱ्याच जणांनी आपलं कृषी मंथन चॅनलवर आता हे मायक्रोन्यूट्रनचा व्हिडिओ मागे बघून घ्या आणि भाग 1 आणि भाग 2 म्हणून पण मी एक टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जी माहिती दिलेली आहे ती बघून घ्या. आणि आता हे एका एकराला आपल्याला 5 लिटर सोडायचे. बऱ्याच भावनी विचारलं होतं की वांग्यावर चालतंय का. आता हे मायक्रोन्यूट्रन कोण्याही पिकावर चालतंय. फळभाज्या घ्या, जे कोणतंही पीक असो तुमच्या शेतामध्ये त्या पिकाला, कोण्याही पिकाला वापरू शकता तुम्ही. एका एकरसाठी 5 लिटर
असं प्रमाण आहे याचा स्प्रे करताना व्हिडिओ मी समोर तुम्हाला टाकतो, कारण बोलल्यापेक्षा करून दाखवलेलं चटकन लक्षात येतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवतो. आणि आता आपण हे 5 लिटर घेतलंय, एका एकरला आपण ड्रीप मधून आता हे 5 लिटर सोडणार आहे तेही दाखवतो. आणि स्प्रिंकलर मधून जर तुम्हाला द्यायचं असेल तरी तेही माझ्या ज्वारी पिकामध्ये मी स्प्रिंकलरच्या द्वारे हे देणार आहे, हेही तुम्हाला दाखवतो की हे कसं द्यायचं. आजच्या व्हिडिओमध्ये समोर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे सगळी तुम्हाला माहिती लक्षात येईल. तर मित्र आपण बघून घ्या, आता माझ्याकडे हे डिकम्पोजर रेडी आहे, म्हणून मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, जे आपण 5 लिटर मायक्रोन्यूट्रन आणलेलं आहे हे आपण टाकणार आहे. तुम्हाला प्लेन जरी टाकायचं असलं, तुमच्याकडे जर पाणी असेल तर पाण्यामध्येही टाकू शकता. तर शक्यतो तुमच्याजवळ जर डिकम्पोजर तयार असेल तर बरं, एकात आपल्या शेतकऱ्याला कसं झटपट रिझल्ट पाहिजे, त्याच्यामुळे जर डिकम्पोजर असलं तर त्या डिकम्पोजर मध्ये आता हे आपले 300 लिटरचं बॅरल आहे, त्याच्यामध्ये मी 5 लिटर टाकतो. तुमच्याकडे डिकम्पोजर तयार असलं तर घ्या, नाही तर काहीही गरज नाही टाकण्याची आपल्याला. तर आता हे 5 लिटर जे आपण आणलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की हे सोडायचंय कसं. तर आता आपण हे असं टाकून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला हे मस्त फिरवून घ्यायचं एक वेळेस. बघा याच्या कलर मध्ये थोडा चेंज झालेला आहे, याचा कलर थोडा लाल झालेला आहे. तर आपल्याला आता हे सोडायचंय. तर माझ्याकडे हे कॉम्प्रेसर मशीन आहे, याच्यामधून मी ड्रिप आपल्या सगळ्या शेताला देतो, कारण क्षेत्र आपलं खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाकी व्हेंचुरीचा याच्यावर लावल्याच्या नंतर आपल्याला कसं होतं, जरा दाब येतो पाईपलाईनवर, त्याच्यामुळे मी हे कॉम्प्रेसर आणलेलं आहे आणि याच्यामधून मी देतो. तर आता हा त्या कॉम्प्रेसरला लावलेला आपण घरीच जुगाड तयार केलेला आहे, फुटबॉल केलेला आहे. एक बॉटल घेतली, त्याला बारीक बारीक छिद्र मारून घेतलेले आहेत, म्हणजे फिल्टर. इकडे तर आपलं ड्रिपचं फिल्टर लावलेलंच आहे समोर, पण त्याच्या इथूनही काही कचरा जर गेला तर इथं अटकून बसतो. त्याच्यामुळे शेतीमध्ये जुगाड लावणं खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्टी जर तुम्ही जुगाड लावत बसले ना तर म्हणजे खूप चटकन काम होतात. त्याच्यामुळे आपण हे जुगाड लावलंय, एक दगड बांधून घेतला आणि आपण हे याच्यामध्ये आता हे टाकून द्यायलो. आता मशीन चालू करतो, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त काही आवाज येणार नाही, त्याच्यामुळे मी सर्वप्रथम पहिल्यांदाच दाखवतो. तर तुम्ही बघून घ्या. तर हे बघा, हे पाईप इथं, हा पाईप इथून आता हे अटॅच केलेलं आहे. हे आपली जी मोटर आहे, मेन लाईन मोटरचा पाईप आहे, त्याला आपण हे जॉईन केलेलं आहे. आणि आता आपल्या पंपाने आपल्या ज्या कॉम्प्रेसरनं हे आता इथून ड्रिपमध्ये जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ड्रिपमध्ये चाललंय तिकडे ते, आणि जे स्प्रिंकलरमध्ये जातानाही कसं दिसतं त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सगळं समजला, आणि काही जर याच्यामध्ये कमी जर वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्र, कारण तुम्ही जर लाईक केलं तर मला असे नवनवीन व्हिडिओ बनवायला थोडा हुरूप येतो. त्याच्यामुळे व्हिडिओला जरा लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या शेअर करा, कारण दुसऱ्या शेतकऱ्यांना माहिती होईल. आणि जे शेतकरी तो चालू केल्यावर आता बघा, हे आता मशीन चालू झालंय, या लायटरनं पाणी इकडे यायलंय आणि इथून हे आपल्या शेतामध्ये चाललंय. तर आता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आता मी ड्रिपमध्ये तुम्हाला दाखवतो आणि स्प्रिंकलरमध्ये आपल्या ज्वारीमध्ये चालू आहे. तर काय करतो मी, थोडा जरासा ड्रिपमधलं दाखवतो तुम्हाला, आणि एक थोडा दुसरा वाल फिरवून त्या ड्रिपमध्ये आपला याच्या. तर मित्र आपण बघू शकता का, आता हे ड्रिपमधून आपले मस्त पाणी आपल्या मायक्रोन्यूट्रन आणि वेस्ट डिकम्पोजरचं येत आहे. इकडेही मस्त त्याचा सेंट येत आहे. बघून घ्या, आपला हळदीचा प्लॉट आहे हा. आणि आता तुम्हाला दाखवतो की स्प्रिंकलर मध्ये आपण इथून थोडा वाल फिरवू आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलर मध्ये कसं सोडायचं म्हणून. तर मित्र आपण बघू शकता की हे आपल्या शेतातलं ज्वारीचं पीक आहे, आणि वेस्ट डिकम्पोजर आणि मायक्रोन्यूट्रन जे आपण आता विहिरीवर आपलं व्हिडिओ बघत आहात की विहिरीहून आपण सोडलेलं आहे, ते याला आपलं आता देणं चालू आहे. आणि मी पहिल्या वेळेस याला वेस्ट डिकम्पोजर असंच एकदा स्प्रिंकलर मधून सोडलं होतं. खूप छान ज्वारी आलेली आहे आपली, तुम्ही वापर करा. तुम्ही बघून घ्या. आणि या व्हिडिओत जर तुम्हाला काही कमतरता वाटली, काही शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून पुढच्या भागात मी त्याचा थोडा उल्लेख करेन. आणि मागच्या फवाऱ्याच्या जुगाडामध्ये थोडं काही सांगायचं राहिलं त्याच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.